नमस्कार मित्रांनो. कोणत्याही ग्रॅज्युएशन नंतर किंवा इव्हन MBA नंतर तुम्हाला जर IT कंपन्यांमध्ये किंवा नॉन IT कंपन्यांमध्ये जॉब मिळण्यासाठी TCS सारखी कंपनी मदत करू शकेल, तर त्यापेक्षा चांगली गोष्ट असणार नाही. TCS तुम्हाला माहिती आहे इंडस्ट्रीमध्ये अतिशय नावाजलेलं मोठं नाव आहे. टाटांचा ग्रुप, त्याचबरोबर TCS स्वतःचा ब्रँड, असं एक अतिशय चांगली अशी ब्रँडिंग स्टँडिंग त्यांची इंडस्ट्रीमध्ये मार्केटमध्ये आहे. तर TCS आज आपण जे बघणार आहोत, ज्या मुलांचं 2020 ते 2026 पर्यंत ग्रॅज्युएशन झालेलं आहे किंवा होणार आहे, ते सर्व मुलं या संधीचा फायदा घेऊ शकतात. त्याचं लॉजिक बेसिकली असं आहे की इंडस्ट्रीमध्ये इंडस्ट्री रेडीनेस जो असतो, बेसिकली कॉलेजमधून पासआउट झाल्यानंतर आपण त्या विशिष्ट इंडस्ट्रीसाठी तयार आहोत की नाही हे अतिशय महत्त्वाचं आहे. इकडे जर तुम्ही पाहिलं तर 23+ इंडस्ट्रीमध्ये तुमची तयारी आहे की नाही हे कसं ओळखायचं, आणि त्या इंडस्ट्रीमध्ये पण ज्या वैयक्तिक वेगळ्या कंपन्या आहेत, TCS कडे जशी रिसोर्सेस आहेत हे सगळं गेज करण्याचे, तसे या कंपन्यांकडे नसू शकतात साधारणपणे. इकडे जसं उदाहरण दिलंय TCS, जिओ, TVS, एशियन पेंट्स अँड मोर यासारखे, म्हणजे 23+ इंडस्ट्रीजमध्ये जे कॅन्डिडेट्स लागतात ग्रॅज्युएट्स, त्या सर्वांची एक प्लॅटफॉर्म त्यांनी तयार केला, जेणेकरून हे जे 23+ इंडस्ट्रीज आहेत आणि 3000पेक्षा जास्त कंपन्या TCSचा हा जो प्लॅटफॉर्म आहे त्याचा वापर करून जे कॅन्डिडेट्स, जे उमेदवार आहेत त्यांची निवड करतात, किंवा या 3000 कंपन्या त्यांच्या नोकरीसाठी जे काही जागा उपलब्ध असतील त्यासाठी जे उमेदवार असतील त्यांच्या सिलेक्शनमध्ये हा अतिशय महत्त्वाचा असा पॅरामीटर ते समजतात. तरी लॉजिक असं आहे बेसिकली, TCS आयन जो त्यांचा बिझनेस ग्रुप आहे त्यांच्या मार्फत एक NQT नॅशनल क्वालिफायर टेस्ट प्रत्येक 3 महिन्यानंतर कंडक्ट केली जाते. या टेस्टसाठी कोणताही 2020 ते 2026 पर्यंतचा ग्रॅज्युएट आणि जास्तीत जास्त 2 वर्ष अनुभव असलेला व्यक्ती उमेदवार या टेस्टमध्ये अपीअर होऊ शकतो. याच्यामध्ये फ्री टेस्ट पण असते आणि ऑनलाईन पेड टेस्ट पण आहे. पेड टेस्टच्या डेट्स आता आपल्याकडे आहेत. टेस्टची डेट आहे ती 26 फेब्रुवारी 2025 आहे आणि 13 फेब्रुवारी 2025च्या आधी आपल्याला ॲप्लिकेशन द्यायचं आहे. तर ही टेस्ट झाल्यानंतर जे काही रिपोर्ट आपला येईल, तो जो रिपोर्ट आहे, तो जो सर्टिफिकेट आहे, तुम्हाला दाखवतो कशा प्रकारचं असतं ते सर्टिफिकेट जर तुम्ही वेगवेगळ्या ठिकाणी ॲप्लिकेशन पाठवताना अटॅच केलं तर त्याचा खूप चांगला परिणाम दिसून येतो, कारण या सर्टिफिकेटला मार्केटमध्ये व्हॅल्यू आहे. त्यामुळे हे जे सर्टिफिकेट आहे ते तुम्हाला देण्यात येईल आणि या सर्टिफिकेटचा जो व्हॅल्यू आहे ते अतिशय चांगले, म्हणजे तुमची जो रिझ्युमे आहे त्यामध्ये या सर्टिफिकेशनचा पण खूप मोठा असं वजन त्यामध्ये येईल, असा त्याचा अर्थ आहे बेसिकली. तर याच्यामध्ये 1.6 ही टेस्ट दिल्यानंतर 1.6 लाख जॉब्स IT आणि नॉन IT सेक्टरमध्ये 3000पेक्षा जास्त कॉर्पोरेट्स या टेस्टला महत्त्व देतात. या टेस्टचा गायडन्स घेतात उमेदवार निवडताना, घेऊ शकतात. म्हणजे रादर 23पेक्षा जास्त इंडस्ट्रीज, व्हर्टिकल्स आय एम टॉकिंग अबाउट, IT, नॉन IT, BFSI, FMCG, EdTech आणि मेनी फार्मास्युटिकल मॅन्युफॅक्चरिंग वगैरे अशा या टेस्टचा सपोर्ट घेऊ शकतात. 20+ IT रोल्स या टेस्टमुळे तुमच्यासमोर ओपन होऊ शकतात आणि 150पेक्षा जास्त नॉन IT रोल्स या NQTमध्ये तुमचा जो स्कोअर असेल त्यानुसार तुमच्यासमोर उपलब्ध होऊ शकतात. हे 19 लाख एका वार्षिक सॅलरी, ही हायेस्ट सॅलरी पॅकेज आहे NQT टेस्टवर सिलेक्शन झालेल्या विद्यार्थ्याचं. तर याची थोडी आपण जास्त माहिती घेऊया. याचा तुम्हाला एक विद्यार्थी म्हणून एक इन्स्टिट्यूट म्हणून पण याचा फायदा होतो. ती गोष्ट वेगळी आहे, आपण इन्स्टिट्यूटचं इकडे कव्हर नाही करणार, कारण हे जे आहे एखादे इन्स्टिट्यूट पण त्यांच्या स्टुडंटसाठी अनलिमिटेड लायसन्स घेऊ शकतं या एक्झामिनेशनचं. 5 लाख रुपये प्लस टॅक्सेस, इन्क्लुझिव्ह फॉर टॅक्सेस असा त्यांचं हे आहे, पण ते आपल्याला आत्ता जाणून घ्यायची गरज नाही आहे. आपण एका विद्यार्थी लेवलवर जर विद्यार्थ्यांच्या पातळीवर विचार केला तर जी स्टेप आहे बेसिकली, मी जर ग्रॅज्युएशन केलेलं असेल कोणत्यातरी लातूर, सातारा, कोल्हापूर, जळगाव, धुळे, अहमदनगर, अमरावती यासारख्या कोणत्याही ठिकाणून केलेलं असेल, तरी पण मला हे कळत नाही की ॲप्लिकेशन कुठे द्यायचं आणि कोणत्या अपॉर्च्युनिटीज उपलब्ध आहे. त्याचबरोबर माझं जे अकॅडमिक क्वालिफिकेशन आहे त्याच्या व्यतिरिक्त इंडस्ट्री रेडी मी आहे का, इंडस्ट्रीमध्ये ज्या स्किल्सची सध्या चलती आहे, मागणी आहे, ते स्किल्स माझ्याकडे आहेत का, हा अतिशय महत्त्वाचा पॉईंट आहे, ज्याच्याकडे बऱ्यापैकी दुर्लक्ष होतं किंवा हा एक खूप मोठा गॅप आहे. त्यामुळे मी माझ्या अकॅडमिक क्वालिफिकेशनच्या बळावर मी जेव्हा इंटरव्ह्यू देतो तेव्हा तो जो गॅप आहे त्यामुळे बरीचशी मुलं इंटरव्ह्यू पास होत नाहीत. हा अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे. तर ही पहिली टेस्ट, या NQTचा वापर आपण स्वतःच्या जॉब मिळवण्यासाठी कसा करायचा, हा महत्त्वाचा मुद्दा आहे. NQTमध्ये पहिली स्टेप, अप्लाय
TCS ION NQTमध्ये अप्लाय करा आणि ही टेस्ट द्या. त्यानंतर ही टेस्ट दिल्यानंतर तुमचा स्कोअर तुम्हाला मिळेल आणि या स्कोअरच्या बेसिसवर प्लस तुमचा रिझ्युमे तुम्ही मल्टिपल जॉब्स TCSच्या वेबसाईटवरच अप्लाय करू शकता. हे अतिशय महत्त्वाचं आहे, कारण तुम्हाला या TCS मी तुम्हाला जसं बोललो TCS ION NQTवर आधारित बऱ्याचशा कंपन्या रिक्रुटमेंट करत असतात. त्या कंपन्यांनी TCS बरोबर त्यांच्या अपॉर्च्युनिटीज शेअर केलेल्या असतात. त्यामुळे कोणत्याही वेगळ्या ठिकाणी जाऊन सर्च करण्यापेक्षा जर TCSच्या वेबसाईटवरच तुम्हाला NQT टेस्टच्या स्कोअरच्या आधारावर तुमच्या रिझ्युमेच्या आधारावर बेसिक एलिजिबिलिटी क्रायटेरिया पार केल्यानंतर जर अप्लाय करता येत असेल तर ते एका सिंगल प्लॅटफॉर्म तुम्हाला मिळतो, ज्याच्यावर तुम्ही मल्टिपल ठिकाणी एकाच वेळी अप्लाय करू शकता. ही अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे, कारण इंडस्ट्रीमध्ये असे कॉमन प्लॅटफॉर्म्स खूप कमी आहेत, एवढं लक्षात घ्या तुम्ही. त्यानंतर हे जॉब अप्लाय केल्यानंतर हे जॉब तुम्ही TCSच्या वेबसाईट थ्रू अप्लाय केल्यानंतर त्या जॉबची तुम्हाला माहिती झालेली असते. त्यामुळे ते जॉब्स तुम्ही त्या स्पेसिफिक कंपनीच्या वेबसाईटवर जाऊन सुद्धा अप्लाय करू शकता, जेणेकरून काही फिल्ट्रेशन किंवा काही लिकेज नको व्हायला इन्फॉर्मेशनचं किंवा ॲप्लिकेशनचं. हा अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे. आणि या TCS ION NQT आणि तुमची कॅपेबिलिटी, एक्सपिरियन्स, नॉलेज आणि रिझ्युमे, अकॅडमिक क्वालिफिकेशन याच्यावर बेस्ड आणि NQT स्कोअरच्या आधारावर तुम्हाला त्या जॉबसाठी सुटेबल असा तर तुमचं सिलेक्शन होऊ शकेल. हा एक युनिफॉर्म असा सिंगल युनिक असा प्लॅटफॉर्म उपलब्ध झाला आहे, आमच्या वेळी नव्हता. तुम्हाला दुसरं उदाहरण द्यायचं झालं, ह्याचे सगळ्यात जास्त जो मोठा फायदा आहे तर हे बघा, याच्यामध्ये ह्या ज्या सगळ्या कंपन्या आहेत त्या TCS ION NQT सर्टिफाईड कॅन्डिडेट्स तिकडे ऑलरेडी जॉब करतायत असा त्याचा अर्थ होतो. या कंपन्यांनी TCS ION NQT पासआउट झालेल्या विद्यार्थ्यांना आपल्या कंपनीमध्ये समाविष्ट करून घेतलेला आहे असा त्याचा अर्थ होतो. TCS स्वतः टाटा एलेक्सी, एम्फेसिस, टायटन, पब्लिसिस, सॅपियंट, टीम लीज, फ्युचर जनरली, डिबोल्ड, निक्सडॉफ, पर्सिस्टंट, झेनॉन स्टॅक, केस, वेदांतू, डिजिटल निर्वाणा, व्हाईट हॅट, शुभम, बायनरी, सिमेंटेक्स, स्टारटेक, HDFC सेल्स, अपग्रेड, रिनोव्हिजन सर्व्हिसेस एक्सेट्रा. तर ह्या सगळ्या ज्या कंपन्या आहेत तिकडे येऊन तुम्हाला जॉब, याच्यापेक्षा महत्त्वाचं तुम्हाला दाखवायचं, मला जर तुम्हाला इन्फॉर्मेशन शेअर करायची असेल तर ते मी तुम्हाला दाखवतो. त्याच्या आधी तुम्हाला माहिती आहे आपण करिअरमध्ये पहिला जॉब मिळण्यापासून पुढचे 30-40 वर्ष काय करायचं याच्याबद्दल चर्चा करत असतो. तर आजच्या चर्चेमागचा एक महत्त्वाचा मुद्दा तुम्हाला सांगतो. विशेषतः आम्ही जेव्हा या TCSचा जॉब पोर्टलवर वेगवेगळ्या अपॉर्च्युनिटी बघत होतो, एक मेजर इश्यू असा असतो की आपण ज्या ठिकाणावर ग्रॅज्युएशन केलेलं असतं, आपलं गाव किंवा आपलं शहर, ते सोडून आपण ज्या ठिकाणी जॉब्स उपलब्ध आहेत तिकडे जाताना खूप मोठी गॅप पडते असं मला वाटतं. धारिष्ट होत नाही, डेअरिंग होत नाही, किंवा घरच्यांपासून दूर राहावं असं वाटत नाही, किंवा मित्रमंडळी आणि जे आपले जे टोळकं असतं त्याला सोडून दुसरीकडे जायची तयारी नसते. त्यामुळे तुम्ही ग्रॅज्युएशन झाल्यानंतर जो पुढचा 3 ते 6 महिने आहेत ते अतिशय क्रुशियल असतात. या 3 ते 6 महिन्यामध्ये गावी जाऊन टाइमपास करू नका, कारण तुम्ही जर एकदा गावामध्ये रोलात ग्रॅज्युएशन झाल्यानंतर जॉब मिळायच्या आधी, तर गावामधून बाहेर पडणं खूप जिगरीचं होतं, कष्टाचं होतं. त्यापेक्षा पहिला जॉब करा, 1 वर्षानंतर तुम्ही 1 आठवडा, 2 आठवडा, 3 आठवडे सुट्टी घ्या आणि गावाकडे सगळ्या मित्रांना भेटून या. हा माझा वैयक्तिक अनुभव पण आहे म्हणून सांगतोय. दुसरी महत्त्वाची गोष्ट, माझा जो YouTube चॅनल आहे त्याच्यावर तुम्ही हा व्हिडिओ बघताय, माझं रिक्वेस्ट असेल किंवा सूचना नाही म्हणताना रिक्वेस्ट असेल की या YouTube चॅनलला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, जेणेकरून ह्या ज्या काही माहिती जॉब्सच्या रिलेटेड असतील किंवा करिअरच्या रिलेटेड असतील, कारण ऑफिस पॉलिटिक्स, सिक्रेट लर्निंग, करिअर इटिकेट्स, करिअर ग्रोथ स्टेजेस, करिअर ट्रान्झिशन्स, एंटरप्रेन्योर ट्रान्झिशन, प्रमोशन, डिमोशन, मॅरेज, होमसिकनेस, या सगळ्याच गोष्टीबद्दल आपण चर्चा करत असतो. अशा बऱ्याच गोष्टी असतात ज्या आपण सर्वांशी बोलू शकत नाही, किंवा त्याच्याबद्दलचे मार्गदर्शन टिपिकल इंडस्ट्रीमध्ये किंवा यूट्यूबवर किंवा ऑनलाईन जगतामध्ये पण उपलब्ध नाही आहे. फॉर एक्झाम्पल, ऑफिस पॉलिटिक्सबद्दल आपण फक्त गप्पा मारतो, पण त्याला मॅनेज कसं करायचं याची माहिती मात्र आपल्याकडे नसते. हा अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे. त्यामुळे या YouTube चॅनलवर आपण सगळ्यात चर्चा करत असतो. चॅनलला लाईक करा, कॉमेंट करा, सबस्क्राईब करा, शेअर करा, जेणेकरून ही जी माहिती आहे ती आपण सर्वात जास्तीत जास्त मुलांपर्यंत पोहोचू शकू. तर आता याच्यामध्ये तुम्हाला हे मी थोडी इन्फॉर्मेशन दिली, त्याचा अप्लाय वगैरे कसं करायचं ते आपण बघणार आहोतच, पण त्याच्या आधी जॉबची तुम्हाला सांगतो. इकडे जॉब जर तुम्ही इकडे क्लिक केलं तर आपण या ठिकाणी येतो. आता इथे महत्त्वाची गोष्ट अशी आहे की TCSच्या वेबसाईटवरच जे जॉब्स आहेत त्याची जे वेगवेगळ्या कंपन्या आहेत TCS सोडून बाकीच्या, त्या सगळ्या वेगळ्या कंपन्यांमध्ये सुद्धा आपण जेव्हा जॉब सर्च करायला लागतो, इकडे जेव्हा जॉब लोकेशन आणि हे सर्च करतो, मी सध्या कोणताही फिल्टर वापरलेलं नाही आहे, त्यावर तुम्हाला लक्षात येईल की इकडे जॉब ऑपॉर्च्युनिटी ज्या ओपन होतात त्या अमेझिंग आहेत.
आणि हे इकडे तुम्हाला मग हे फिल्टर करता येईल. एम्प्लॉयमेंट आहे, फुल टाईम, इंटर्नशिप, पार्ट टाईम, टेम्पररी, लोकेशन वाईज तुम्हाला फिल्टर करता येतील. तर ह्या ज्या अपॉर्च्युनिटीज आहेत तिकडे तुम्ही डायरेक्ट अप्लाय करू शकता. ही अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे हा. आणि या सगळ्यामध्ये जो TCS आयन इन्क्युटीचा स्कोर आहे तो तुम्हाला ग्राह्य धरला जाणार आहे, हे अतिशय महत्त्वाचं आहे. पोस्टेड बाय एक्सेलटेक इंटरॅक्टिव्ह प्रायव्हेट लिमिटेड. त्यानंतर बाकीच्या पण हे शेवटी जर आपण पाहिलं कुमार इन्फोटेक वगैरे, तुम्हाला बेसिकली जॉब 65 ते 66 पेजेस आहेत. याचा अर्थ खूप सेंटर फॉर कम्प्युटेशनल टेक्नॉलॉजीज प्रायव्हेट लिमिटेड वगैरे अशा गोष्टी, खूप सगळ्या अपॉर्च्युनिटी इकडे अवेलेबल आहेत. फक्त तुम्हाला मुद्दा महत्त्वाचा असा आहे की तुम्हाला TCS आयन इन्क्युटी टेस्ट देऊन त्याचा स्कोर तुम्ही मिळवून जर तुम्ही ॲप्लिकेशन दिलं तर त्याचा फायदा तुम्हाला जास्त होईल. आता माझ्यासारखा विद्यार्थी जर आपण शॉर्टकट शोधायचा म्हटला तर मी या ठिकाणी विदाऊट TCS आयन इन्क्युटी मी या पेजवर गेलो तर मला हे सगळे ॲप्लिकेशन दिसत आहेत. मग मी काय करेन, इथे अप्लाय करताना जर मला TCSचा इन्क्युटी स्कोर लागणार असेल तर मी या कंपनीच्या वेबसाईटवर डायरेक्ट जाऊन त्यांच्या HRशी कॉन्टॅक्ट करून त्यांना मी रिझ्यूमे पाठवू शकेन. असं पण करू शकतो. हा शॉर्टकट झाला. तुम्हाला जर इन्क्युटी द्यायची नसेल तर इन्क्युटीबद्दल बऱ्याच विद्यार्थ्यांचं असं म्हणणं आहे की इन्क्युटी आम्ही विकत का घ्यायची, म्हणजे त्याची किमती ज्या आहेत त्या पण आपण पाहणार आहोत. ते विकत घ्यायची नसेल तर हा शॉर्टकट तुम्हाला सांगतो मी. पण त्यामध्ये तुमच्या स्वतःच्या जिद्दीवर आणि विदाऊट TCS आयन इन्क्युटी ब्रँड किंवा फाउंडेशन तुम्हाला स्वतःच्या हिमतीवरच ती लढाई पूर्णपणे द्यावी लागेल, हा महत्त्वाचा पॉईंट आहे. आणि ज्या प्रकारचं एक्सपेन्स, ज्या प्रकारचा खर्च तुम्ही ग्रॅज्युएशन करताना केलेला असतो आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं जॉब मिळणं हे अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. त्या जॉबमध्ये मिळाल्यानंतर पुढे तुम्हाला भरपूर पैसा कमवायचा असतो. मग अशा ठिकाणी विशेषतः ग्रॅज्युएशनसाठी 2 लाख, 5 लाख, 10 लाख तुम्ही जर खर्च केले असतील तर हे जे TCSचा एक्झामची जे टेस्ट आहे तो 599, 999 याच्या अपॉर्च्युनिटीज आहेत, त्यामध्ये तुम्हाला एवढा विचार करायची गरज नाही आहे. कारण एवढा खर्च जो आहे तो बर्थडेच्या पार्टीला पण होतो किंवा त्याच्यापेक्षा जास्त होतो. त्यामुळे बऱ्याच लोकांचं, विद्यार्थ्यांचं, स्टुडंट्सचं, पालकांचं असं म्हणणं होतं की एवढे पैसे का द्यायचे याची व्हॅल्यू आणि कॉस्ट दोन्ही तुम्हाला कळल्या पाहिजे. तुम्ही फक्त व्हॅल्यूकडे बघताय. कॉस्ट जी आहे, तुम्ही जर हे केलं नाही त्याची किंमत किती मोजावी लागेल याची खूप महत्त्वाची गोष्टी आहेत. त्यामुळे मी TCSचा एजंट वगैरे असं कोण नाही आहे. मला फक्त एकाच गोष्टीची तळमळ आहे की आपल्याला पहिला जॉब कसा मिळेल किंवा आपल्याला चांगल्या कंपनीमध्ये जॉब कसा मिळेल याची माहिती कोण देईल आपल्याला, आणि ती माहिती खरी असली पाहिजे, उपयुक्त असली पाहिजे. हे अतिशय महत्त्वाचं आहे. कारण मार्केटमध्ये एजंट्स किंवा चुकीची माहिती देणारे, फसवणारे भरपूर एजन्सीज आहेत. या सर्वांपासून वाचून आपण स्वतःची प्रगती कशी करू शकतो, स्वतःचा जॉब कसा मिळू शकतो, हा अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे. तर TCS आयन इन्क्युटी तुम्हाला द्यायची की नाही हा तुमचा प्रश्न आहे. मी तुम्हाला शॉर्टकट पण सांगितलं. तुम्हाला TCS आयन इन्क्युटी द्यायची नसेल तरी पण जर जॉब बघायचे असतील, अपॉर्च्युनिटीज रेडीमेड एका ठिकाणी, तर तुम्ही हे सगळं बघू शकता. इकडे मी काही केलेलं नाही आहे. या जॉबवर क्लिक करून इकडे फक्त सर्च ऑल केलेलं आहे. त्यानंतर तुम्ही लोकेशन, एम्प्लॉयमेंट टाईप, स्किल्स, इंडस्ट्री वाईज तुम्ही त्याचं फिल्टर करून जास्तीत जास्त फायदा घेऊ शकता. हा अतिशय महत्त्वाचा मुद्दा. कमिंग बॅक, ज्या लोकांना इन्क्युटी द्यायची आहे, ज्याचा खूप मोठा फायदा तुम्हाला होणार आहे, त्या लोकांसाठी हे ऑप्शन जे आहेत TCS आयन इन्क्युटी कॉग्निटिव्ह, हा तर ही पहिली फर्स्ट फेज आहे. हे आपल्याला द्यावंच लागतं. कारण कॉग्निटिव्ह एबिलिटी जी आहे, न्यूमेरिकल, रिझनिंग आणि व्हर्बल एबिलिटीज, याच्यावरच तुमचं बेसिकली ॲज अ पर्सन, टेक्निकल स्किल्स हा नंतरचा पार्ट आहे. तुमचा ॲटिट्यूड, कॉग्निटिव्ह एबिलिटी, रिझनिंग, एक माणूस म्हणून तुमचं जे कॅरेक्टर आहे ते या टेस्टमुळे तुमचे जे काय म्हणतात पॅरामीटर्स सेट केले जातात. आणि जर TCS सारखी कंपनीत असं म्हणत असेल की निलेश काजळेचा कॉग्निटिव्ह टेस्ट 89-90% आहे, त्याचा अर्थ असा होतो की इंडस्ट्री रेडी आहे मी कॉग्निटिव्ह. मला टेस्ट, माझी टेक्निकल स्किल्स वेगळ्या गोष्टी आहेत, पण ॲज अ पर्सन, एक माणूस म्हणून टीम प्लेअर आहे का मी, लोकांबरोबर काम करू शकतो का, स्ट्रेस कसा मॅनेज करतो, हे जे न्यूमेरिकल, मी साधी गणितं कशी सोडू शकतो, माझा ॲप्टिट्यूड कसा आहे, माझा ॲटिट्यूड कसा आहे, या सगळ्या व्हर्बल बोलू शकतो का मी व्यवस्थित, माझे मतं व्यवस्थित मांडू शकतो का, दुसऱ्याचं ऐकून घेऊ शकतो का, याच्या गोष्टी आहेत त्या सगळ्या तुम्हाला TCS आयन इन्क्युटी कॉग्निटिव्ह टेस्टमध्ये मिळतील. 599 तिकडे रेट आहे. त्याचं तुम्हाला अप्लाय करू शकता तुम्हाला, किंवा इकडे जाऊन बाय करू शकता. दुसरी जी आहे ते TCS आयन इन्क्युटी कॉग्निटिव्ह विथ प्री पॅक याच्याबरोबर तुम्हाला पहिल्या कॉग्निटिव्ह टेस्टबरोबर 30 तासांचा फ्री ऑनलाईन लर्निंग कोर्स मिळतो. त्याचबरोबर एक फ्री प्रॅक्टिस टेस्ट मिळते आणि फ्री सायकोमेट्रिक टेस्ट मिळते आपल्याला 599 मध्ये. तुम्ही जर TCS आयन इन्क्युटी कॉग्निटिव्ह विथ प्रीपॅक घेतला, तर 60 तासापेक्षा जास्त ऑनलाईन लर्निंग कोर्स, बेसिक किंवा ॲडव्हान्स कॉग्निटिव्ह स्किल्सवरचे 3 प्रॅक्टिस टेस्ट आणि फ्री सायकोमेट्रिक टेस्ट तुम्हाला मिळते
उपलब्ध आहे. त्याचबरोबर करिअर रेडिनेस कोर्स तुम्हाला तो दिला जाईल. पर्सनलाइज्ड रिपोर्ट तुम्हाला दिला जाईल की तुमच्या इंटरेस्ट कोणते आहेत, एबिलिटीज काय आहेत, वर्क व्हॅल्यू, स्किल्स अँड मोअर. फ्री इंटरव्ह्यू प्रिपरेशन कोर्सेस विथ प्रिपरेटरी मटेरियल, हे आहे ₹999. तिसरा जो ऑप्शन आहे तो तुम्हाला आय टीमध्येच काम करायचं असेल तर TCS IN NQT IT हा जो ऑप्शन आहे तो ₹999 आहे. त्याच्यामध्ये तो ॲडव्हान्स कोडिंग स्किल्स, बेसिक अँड ॲडव्हान्स ॲप्टिट्यूड अलॉंग विथ सायकोमेट्रिक असेसमेंट ही कव्हर केली जाईल. त्याच्यामध्ये पण तुम्हाला बघा हे बाकीचे सगळे डिटेल्स अवेलेबल आहेत. मी हे लिंक ऑब्व्हियसली तुमच्याबरोबर शेअर करतोच आहे, त्याची तुम्ही काळजी करू नका. हे TCS IN NQT IT विथ प्रेप पॅक हे 2298चं, याच्यामध्ये 150 तासापेक्षा जास्त ऑनलाईन लर्निंग कोर्सेस आहेत IT फाउंडेशनवर. त्यानंतर 3 प्रॅक्टिस टेस्ट आहेत, सायकोमेट्रिक टेस्ट आहे, इंटरव्ह्यू रेडिनेस कोर्स आहे, इंटरव्ह्यू प्रिपरेशन कोर्सेस आहेत, पर्सनल रिपोर्ट आहेत, असं सगळं आहे हे. त्यानंतर BFSI पण त्यांची TCS IN NQT BFSI आहे. याच्यामध्ये फायनान्शियल मार्केटचं तुमचं नॉलेज आणि सर्व्हिसेसबद्दल तुम्ही किती जाणता, त्याचबरोबर बेसिक ॲप्टिट्यूड अलॉंग विथ सायकोमेट्रिक असेसमेंट तुम्हाला दिली जाईल. हे ₹999 आहे. म्हणजे बेसिकली 999, 599 ते 2298 असा हा एकंदरीत TCS IN NQT टेस्टचं कॉस्ट आहे. ती दिल्यानंतर या सगळ्या कंपन्यांमध्ये मी मगाशी जे सिलेक्ट करत होतो, या सगळ्या कंपन्यांमध्ये या TCS IN NQT टेस्टवर आधारित तुम्ही इमिजिएटली अप्लाय करू शकता. मगाशी जे आपण पाहिलं होतं ते TCS जॉबचे पोर्टल होतं, ते पोर्टल हे होतं, इकडे आपण पाहिलं होतं. पण याच ठिकाणीच तुम्हाला लक्षात येतं की डिजिटल निर्वाणा, व्हाईट हॅट ज्युनियर, वेदांतू, अपग्रेड, बायनरी सिमेंटेक या सगळ्या ह्याच्यामध्ये ॲप्लिकेशन आत्ताच चालू आहेत ऑपॉर्च्युनिटीज. इकडे जाऊन तुम्ही डायरेक्ट अप्लाय करू शकता. हा अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे. याचं जे क्वालिफाईंग क्रायटेरिया आहे तो आहे प्री फायनल किंवा फायनल इयर स्टुडंट्स ऑफ एनी स्ट्रीम और डिग्री ग्रॅज्युएशन. स्टुडंट पासिंग बिटवीन 2020 ते 2026 पर्यंत जे कोणी ग्रॅज्युएट होत आहेत ते सगळे याला अप्लाय करू शकतात. जास्तीत जास्त एक्सपिरियन्स हा 2 वर्षाचा असला पाहिजे, एवढाच क्रायटेरिया इकडे आहे. तर या सुवर्ण संधीचा फायदा घ्या. एवढंच मला तुम्हाला इकडे सगळे FAQs आहेत, त्याच्यामध्ये तुम्हाला जास्त माहिती मिळेल, ते तुम्ही अवश्य पहा. तर बेसिकली या सगळ्या संधीचा तुम्ही फायदा घ्या, कारण अतिशय महत्त्वाची एक इंडस्ट्री, IT नॉन IT इंडस्ट्री, TCS सारखा महत्त्वाचा ब्रँड आणि आपण विद्यार्थी या तिघांना एकत्र आणणारा हा प्लॅटफॉर्म आहे. मी असं म्हणत नाही की मी त्यांचा विकायचा प्रयत्न करत नाही आहे. TCS अगेन मी त्यांचा एजंट वगैरे अजिबात नाही आहे. IN NQT टेस्ट द्यायची की नाही हा सर्वस्वी तुमचा विषय आहे, तुमचा निर्णय आहे. पण जर ही टेस्ट दिली समजा आपण 599 किंवा 999 किंवा तुमच्या चॉईसनुसार, तर त्याचा फायदा किती होईल आणि जर दिल्यानंतर पण जॉब मिळाल्यानंतर तोटा काय होईल, हा सगळा सारासा विचार तुम्हाला करायचा आहे. माझ्या वैयक्तिक म्हणण्यानुसार जर आपल्याला पहिला जॉब चांगल्या कंपनीमध्ये मिळवायचा असेल आणि जर TCS कडून आपला करिअर रेडिनेस ओळखला जाऊ शकत असेल कुठेही, आणि ही टेस्ट फक्त TCSने नॉमिनेटेड केलेल्या एक्झाम सेंटरमध्येच होते, त्यामुळे ते सगळे तुम्हाला नंतर हॉल तिकीट वगैरे, ॲडमिशन प्रोसेस वगैरे सगळे नंतर तुम्ही अप्लाय केल्यानंतर कळेल. 13 फेब्रुवारी हा लास्ट डेट आहे अप्लाय करण्याचा, ही 26 फेब्रुवारीच्या एक्झामसाठी. आणि जे आता फायनल इयरमध्ये स्टुडंट्स आहेत ते पण याला अप्लाय करू शकतात. हा अतिशय महत्त्वाचा पॉईंट आहे. त्यामुळे जर तुम्हाला इंडस्ट्री रेडिनेस स्वतःचा ओळखायचा असेल आणि त्याचा वापर, त्या TCS सारख्या NQT स्कोअरचा वापर तुम्हाला ॲप्लिकेशन करताना डिफरन्शिएट करण्यासाठी, जर 100 लोकांचे ॲप्लिकेशन आले त्याच्यामधल्या 5 लोकांकडे TCSचा NQT स्कोअर असेल, तो चांगला स्कोअर असेल, तर तुम्ही ऑब्व्हियसली 90-95 लोकांच्या पुढे ऑलरेडी जाता इंटरव्ह्यू व्हायच्या आधी. हा अतिशय महत्त्वाचा आहे. डिफरन्शिएटिंग फॅक्टर जो आहे तो अतिशय महत्त्वाचा आहे आणि असे डिफरन्शिएटिंग फॅक्टर आपल्याला शोधावे लागतात. हा लकीली TCSने उपलब्ध करून दिलेला आहे. तर त्याचा अवश्य फायदा घ्या. जास्तीत जास्त मुलांपर्यंत ही माहिती पोहोचवा, कारण या यूट्यूब चॅनलद्वारे आपण अशा भरपूर गोष्टी जगासमोर मांडत असतो आणि विशेषतः मराठीमध्ये, कारण ही माहिती भारतातल्या सर्व मुलांपर्यंत पोहोचणार आहे. एवढी ही गोष्ट लक्षात घ्या. तुम्हाला दुसरी एक अजून गंमत दाखवतो. जेव्हा आपण सर्च करतो तेव्हा जे लोकेशन आहेत त्या लोकेशनमध्ये एवढे ऑप्शन्स आहेत की तुम्ही ॲक्च्युली पूर्ण भारतभरातले सगळे इकडे अप्लाय करू शकतात, तिकडे एक्झाम देऊ शकतात. तेव्हा तुमची स्पर्धा जी आहे ती फक्त महाराष्ट्रातल्या मुलांशी नाही आहे किंवा मराठी स्पीकिंग मुलांशी नाही आहे, तर राष्ट्रीय लेवलवर तुम्हाला जर कॉम्पिटिशन स्पर्धा करून जॉब मिळवत असेल, ते पण चांगल्या कंपन्यांमध्ये, बेंगलोर, हैदराबाद, वायझॅग, मैसूर, चेन्नई, मुंबई, नोएडा, पुणे, तर तुम्हाला असं काहीतरी करावं लागेल जेणेकरून तुम्ही बाकीचे जे 100 मुलं आहेत किंवा 1000 मुलं आहेत त्यांच्यापेक्षा वेगळे कसे ठराल. कारण ग्रॅज्युएट सगळेच आहेत, त्याच्या व्यतिरिक्त पुढे तुम्ही काय करू शकता हा अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे. आणि अशा गोष्टींसाठी ही TCS IN NQT टेस्ट नक्कीच मदत करू शकेल. याच्याबद्दल मनात अजिबात काळजी, मनात चिंता, मनात अजिबात
भीती किंवा काळजी बाळगू नका. अगेन जाताना करिअर ड्रायव्हिंग स्कूलच्या ज्या माझ्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, कॉमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, जेणेकरून जास्तीत जास्त मुलांपर्यंत ही माहिती पोहोचेल. शेवटी जाताना एक पर्सनल वैयक्तिक माझा अनुभव सांगतो. 2000 मध्ये मी जेव्हा पुण्यामध्ये होतो तेव्हा मी CCA केलं होतं आणि CCA केल्यानंतर ॲटिट्यूड जो असतो माणसाचा कसा असतो, CCA केल्यानंतर माझी अशी अपेक्षा होती 2001 मध्ये की मला कंपन्यांकडून इंटरव्ह्यूसाठी कॉल येतील. असं काही होत नाही. जगाला तुमची गरज नाही आहे, तुम्हाला जॉबची गरज आहे हे लक्षात घ्या. त्यानंतर माझे एक सिनियर होते, त्यांनी मला समुद्र हॉटेल जे आहे नळ चौकातलं तिकडे चहा पित असताना सांगितलं. आमची चर्चा चालली होती, आम्ही चौघे होतो, माझा मित्र आणि त्या मित्राचे 2 मित्र, आणि हे 2 मित्र सिनियर होते इंडस्ट्रीमध्ये काम केलेले. तर त्यांनी ऐकून घेतली माझी स्टोरी. मी सांगितलं मी CCA केलं, 2 महिने झाले परंतु काहीच होत नाही वगैरे वगैरे, CCA काही अर्थ नाही वगैरे. तर तो म्हणाला हा CCA प्रॉब्लेम नाही आहे, हा इंडस्ट्रीचा प्रॉब्लेम नाही आहे, हा तुझा प्रॉब्लेम आहे. तू अप्रोच करत नाहीयेस, तू CCA झालास याचा अर्थ जग तुझ्या मागे लागेल असं नाहीये. त्यामुळे तुम्ही ग्रॅज्युएट झालात तर तुम्हाला हे जगापर्यंत पोहोचावं लागेल की मी ग्रॅज्युएट झालोय, माझ्याकडे TCS आहे, इन्फिनिटीचा स्कोअर आहे आणि त्याचबरोबर मी स्वतःहून धडपडतोय जॉब मिळवण्यासाठी. हे जर तुम्ही कराल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत तुम्ही पोहोचू शकाल. आणि TCS आहे, इन्फिनिटी आहे, त्यातला एक प्लॅटफॉर्म आहे. असे भरपूर प्लॅटफॉर्म असू शकतात आजूबाजूला. आपले मित्र आहेत, सिनियर आहेत, ज्युनियर आहेत, प्रोफेसर्स आहेत, इंडस्ट्रीमध्ये काम केलेले आहेत, इंडस्ट्री न्यूज लेटर्स आहेत, डिजिटल मीडिया, यूट्यूब चॅनल आहेत वगैरे वगैरे. सगळं तुम्ही शोधा, कारण वर्कफोर्समध्ये समाविष्ट होऊ तेवढं आपलं प्रगती लवकर होईल. धन्यवाद.